नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण धुळे जिल्हा हादरलेला आहे। शिरपूर तालुक्यातील टेकवाडा खामखेडा रस्त्यावर पहाटेच्या सुमारास एका भीषण घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। खामखेडा येथील चंद्रकांत प्रताप धनगर यांच्या मालकीची कार क्रमांक GJ06 JO 6325 रस्त्यावर पूर्णपणे जळून खाक झाली। मात्र ह्या घटनेमध्ये फक्त कारमध्ये कवटी आढळून आल्याने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे। नातेवाईकांनी धनगर यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केलेला आहे। ह्या कारमध्ये चंद्रकांत धनगर असावेत असा संशय नातेवाईकांना आहे। मात्र मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत धनगर हे काही वर्षांपूर्वीच सुरतमध्ये वास्तव्याला होते। ते त्यांच्या मूळ गावी खामखेडा येथे वडील तसेच भावांना भेटण्यासाठी येणार होते। या संदर्भात त्यांनी भावाला फोन करूनही मी खामखेडा येथे येत असल्याचे त्यांनी निरोप दिला होता। मात्र पहाटेच्या सुमारासच त्यांची कार जळून खाक झाली। मात्र या कारमध्ये धनगर यांचा फक्त कवटी आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। या संदर्भात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। मात्र या घटनेमध्ये कार जळून खाक झाली आणि या चंद्रकांत धनगर यांच्या संदर्भात कुठलीही पूर्णपणे माहिती नसल्याने पोलिसांना नातेवाईकांनी घातपाताचा संशय असल्याचे सांगितले। या घटनेची पोलीस कसून चौकशी करीत आहेत। मात्र शिरपूर तालुक्यामध्ये धनगर यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे। कार जळालेल्या असताना कारमध्ये फक्त कवटीच कशी आढळून आली या संदर्भात मात्र उलगडा झाला नाही। पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी शिरपूर। धन्यवाद।